आपल्या घरात आपल्याशिवाय एखादी भाजी दुसरं कोण खात नसलं तर ती भाजी आपण घ्यायलाच बघत नाही. कुठं घेऊन या आणि एकटीसाठी करत बसा असंच आपलं काहीसं होतंय. माझं पण आज असंच काहीसं झालं होतं. कांद्याची पात दुसरं कोण खात नाही म्हणून मी बरेच दिवस झालं आणली नव्हती. पण आज मंडईत गेल्यावर बघितलं एकदम हिरवीगार आणि फ्रेश ताजी भाजी मंडईत आली होती आणि ती बघूनच मला कच्ची खावीशी वाटत होती. त्यामुळं मला ती भाजी घेण्याचा मोह काही आवरला नाही. म्हणून मी भाजी घेऊन घराकडे आले. नंतर ती भाजी मस्तपैकी चिरून धुवून घेतली. कढईमध्ये घातलं तेल, तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं. जिरं घातल्यानंतर कांद्याची पात खूपच छान लागते. आमच्या सासूबाई जिरं घालायच्या त्यामुळं आम्ही पण घालतो. खूप छान लागते. नक्की तशी करून बघा जिरं घालून भाजी. नंतर जिरं घातल्यानंतर घातली ठेचलेला लसूण. थोडा वेळ परतला आणि त्याच्यामध्ये घातली मग कांद्याची पात. तीसुद्धा थोडा वेळ परतून घेतली आणि मग त्याच्यामध्ये घातले भिजवलेले तांदूळ, डाळ आणि कच्च्या शेंगदाण्याचा कूट. चवीपुरतं मीठ घातलं आणि चांगली परतून घेतली आणि भाजी शिजवून घेतली. खूप दिवसांनी खाल्ल्यामुळं चवीला एकदम भारी लागत होती. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.